तर मी रिसेंटली हे पुस्तक वाचायला चालू केले, लुझिंग माय व्हर्जिनिटी. तर लुझिंग व्हर्जिनिटी हे त्या सेन्समध्ये नाही आहे, तर ही ऑटोबायोग्राफी आहे रिचर्ड ब्रॅन्सनची, जे की 400पेक्षा जास्त कंपनीचे मालक आहेत आणि 5 बिलियनपेक्षा जास्त नेटवर्थ आहे. तर ह्याच्यात एक इंटरेस्टिंग स्टोरी वाचली मी, की वर्जिन एअरलाईन्स कशी चालू झाली. त्यांच्या सगळ्या ग्रुपच्या कंपनीज नाव वर्जिनवर चालू होत आहे. तर वर्जिन एअरलाईन्स कशी चालू झाली, तर त्यांना एका ठिकाणावर जायचं वर्जिन आयलँड्सवर आणि जायचं होतं अमेरिकेतून. तर तिथे जी अमेरिकन एअरलाईन्स होती ती सारखी फ्लाईट जी होती ती डिले करत होती आणि शेवटी त्याने फ्लाईट कॅन्सलच केली. आणि ह्याच्यातून शिकण्यासारखं काय की म्हणजे आयडिया डझंट मॅटर, एक्झिक्युशन मॅटर्स. ही फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर तिथं बरेच लोक होते ज्यांना वर्जिन आयलँडला जायचं होतं, ते पण त्यांना पण त्रास झालेला. तर तिथं त्यांनी एक प्लेन रेंटवर घेतला आणि त्यांनी लिहिलं की $40 टू वर्जिन आयलँड्स. तर मग त्यात ते लोक बसले आणि त्यांनी पहिलीच फ्लाईट सक्सेसफुल केली. त्यात त्यांच्या लक्षात आलं की आपण हा व्यवसाय करू शकतो किंवा ह्या व्यवसायात उतरू शकतो. मग त्यांनी जगातली सगळ्याची विमान बनवणारी कंपनी मोठी बोईंगला कॉल केला आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे सेकंड हँड प्लेन आहेत का. तर त्यांनी 4 ते 5 सेकंड हँड प्लेन घेतले आणि त्याच्यातून त्यांनी वर्जिन एअरलाईन्स चालू केली आणि खूप चांगली सेवा दिली आणि खूप सक्सेसफुल पण झाली कंपनी. असं नाही की त्यांना प्रॉब्लेम आला नाही. ब्रिटिश एअरवेजनं त्यांच्यावर केस केलेली की त्यांनी सुविधा वगैरे चांगल्या देत नाहीत किंवा सेफ्टी मेजर्स वगैरे नाहीत. तर त्या सगळ्या केस वगैरे जिंकल्या आणि त्यांनी कंपनी सक्सेसफुल करून दाखवली. शिकण्यासारखं एकच एक ह्याच्यात की म्हणजे त्यांनी सांगितलं की आयडिया डझंट मॅटर. आयडिया भरपूर लोक असतात पण एक्झिक्युशन खूप कमी लोक करू शकतात त्या आयडियाचं.